नमस्कार मैत्रिणींनो, कालचा माझा व्हिडिओ होता की आमच्या गटातल्या लेडीजचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि एका लेडीजनं कमेंट केल्या होत्या काही की तू बायकांचे पैसे घेती आणि त्यांचे देत नाहीस, असं तसं टाकलं होतं. पण बाई, मला एक तुला सांगायचं आहे की तू ज्या वेळेला दुसऱ्यांच्या घरी येऊन बसते, अगं दुसऱ्यांच्या कशाला म्हणायला पाहिजे, माझ्याच घरी आली दिसते 2-3 वेळा. त्यावेळेला बँकेचे लोक काय म्हणतात की गटातली जबाबदारी, समजा 5 लेडीजचा गट आहे तर 5 लेडीजच्या गटामध्ये जर तुम्ही एकमेकींना ओळखत असाल, एकमेकीची जबाबदारी घेत असाल, जर एकीचा हप्ता पेंडिंग असला काही कारणास्तव किंवा काही तिच्याजवळ पैसे नसतील भरण्यासाठी किंवा काही हॉस्पिटलचा वगैरे प्रॉब्लेम आला तर तुम्ही भरू शकता का बाकीच्या, तर तिथं तर सगळ्या होच म्हणतात. पण ज्या वेळेला खरंच प्रॉब्लेम येतो त्यावेळेला कोणी मदत करत नाही. करते का मदत? फॉर एक्झाम्पल तुझ्याहूनच घे, मग त्याच्यासाठी मी एक रूल बनवला आहे गटाचा, का ज्या बाईला लोन दिलं त्याच्याकडून 1 ते 2 हजार रुपये ठेवून घ्यायचे जवळ. आणि मग काय करायचं, किंवा एखाद्या 2पेक्षा जास्त बायकांनी लोन घेतले असतील, समजा 2-3 कुणाची लोन घेतली असतील, तर त्याच्या रेंजमध्ये मी पैसे त्यांचे ठेवून घेते गटामध्ये. आता काल एकाच टायमिंगला 3 लेडीजचे प्रॉब्लेम आले, मग मी एकटी हँडल केले असते का सगळे हे? आणि म्हणणाऱ्या म्हणतात की करतो आम्ही मदत, हेल्प करतो, पण काल कोणीच केलेली हेल्प नाही. तर जवळपास काल 6,000 रुपये मला माझ्याजवळून टाकावे लागले. मग ते कसे ॲडजस्ट केले नाही का, तुला सांगते मी. तर ते जे पैसे ठेवून घेते ना मी, तर ते हे असे आडीनडीला वापरावे लागतात नाही का. आता महिलांचा प्रॉब्लेम असतो, एकमेकीला मदत करावी लागते, हे बी मी टाकलं होतं त्याच्यामध्ये. मग इथं त्या महिला ज्या वेळेला माझ्या घरी येतात ना, त्यावेळेला त्या स्वतः म्हणतात की ताई आम्हाला अशी अशी आर्थिक अडचण आहे, आम्हाला तुम्ही 50 ते 60 हजारापर्यंत लोन द्या, मग आम्ही तुम्हाला 1 ते 2 हजार रुपये गटामध्ये ठेवायला देतो, अडीअडचणीला तुम्ही ते पैसे आमचा हप्ता भरण्यासाठी वापरा, हे आधी बोललेलं असतं. आणि राहिला प्रश्न माझ्या रेकॉर्डिंग करण्याचा किंवा कोणी काही केलं असेल, तर त्या बायका ज्यांनी माझ्या रेकॉर्डिंग केल्यात, काही केलं असलं, त्या माझ्या घरी आलेल्या आहेत. त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या सहीवर लोन घेतलेलं आहे, सक्षमचं घेतलं, इक्विटास बँकेचं घेतलेलं आहे. तर त्या बायकांना काहीही अधिकार नाही, जोपर्यंत त्यांचं 2 वर्ष लोन कंप्लीट होत नाही तोपर्यंत माझा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट राहणार, समजलं का. कारण कायदेशीर पद्धतीने त्यांनी माझ्याकडून माझ्या सहीवर लोन घेतलेलं आहे, त्याला जामीनदार म्हणून मी लागलेली आहे. त्याच्यामुळे तू मध्ये पडू नको. जरी त्यांचे माझ्याकडे पैसे असले, 2 पैसे असले, तरी ती पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे. जर मी त्यांना जबाबदारीनं जर त्यांना कर्ज करून काढून दिलं असेल, तर ती त्यांच्याकडून फेडणं होईपर्यंत माझी जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे पैसे जरी ठेवले असले मी, तर त्यांचे रिटर्न पण करायची माझ्यात ताकद आहे. त्याच्यामुळे तू मध्ये पडू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं घर तर मला माहीतच नाही, तुझ्याकडून तर 9-10 हजार रुपये ठेवायला पाहिजे होते, कारण तू कुठं राहते तर अजून आमच्या गटातल्या एकाही लेडीजला माहीत नाही कुठं राहते काय नाही. तरीसुद्धा तुला आम्ही 2 लोन दिले, तर जाऊ दे, माणुसकीच्या नात्याने दिले तू, कारण खूप वेळा येत गेली जात गेलीस, तर त्याची अशी परतफेड करते का तू? काही पण बोलते का गटा असं तसं? यूट्यूबच्या चॅनलवर माझ्या काही पण बोलते का? आणि मी स्वतःचं घर आहे माझं इथं, मी स्वतः इथं राहते. आणि मग काय प्रॉब्लेम आहे? सगळ्या बायकांना माझं घर माहिती आहे, काही प्रॉब्लेम आला तर त्या माझ्या घरी येतात डायरेक्ट. मग तुला काय प्रॉब्लेम होता? जलसी फील होती का तुला? अगं असं नसायला पाहिजे, मानसिक त्रास ना द्यायला नाही पाहिजे एकमेकींना कधीच. जर आपल्याला काही गोष्टी करता येत नसतील ना, तर करू नयेता, पण कुणाला मुद्दामहून त्रास द्यायचा नसतो, कळालं का. कारण की काल तुझ्या कमेंट्स केल्यात ना, त्या खूप चुकीच्या होत्या. आणि काहीही गरज नाही, आम्ही आमचे हप्ते भरू शकतो, सक्षम आहे. तर तुला काही गरज नव्हतं सक्षम बँकेच्या मॅडमच्या असे कॉल लागलेत, कारण तर त्या मॅडमचे मी हप्ते 1:30 वाजता टाकलेत. त्या संत्रा भाभीचे तू काय सांगते मला? संत्रा भाभीचे सुद्धा हप्ते वेळेवर जातात नाही, तिला शुगरमुळं बीपीमुळं तिच्या लक्षात राहत नाही, तरी पण ती लक्षात ठेवून ती सांगती ना, ती एवढी आजारी असून सुद्धा. पण तुझ्यासारखं काही बोलत नाही ती, कधी ती अपशब्द बोलत नाही बाई, समजलं का. आणि तिला मी आजपासून ओळखत नाही, 3-4 वर्षापासून ओळखती. मग बोलताना जरा विचार करून बोलावा, म्हणजे कसं आहे तर दुसऱ्यांना पण त्याचा त्रास होणार नाही.